श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हिमालयात वावरत असताना स्वामींना एक महाप्रचंड डेरेदार वृक्ष दिसला. त्याची घनदाट सावली सर्वत्र पसरली होती. झाडाखाली एक काळीभोर दगडी शिळा होती. त्या वृक्षछायेत काही क्षण बसावे असे स्वामींच्या मनात आले. स्वामी शिळेवर जाऊन बसले. आजूबाजूला स्वामींची नजर गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हरणांचे कळप सभोवती मजेने बागडत आहेत. इतक्यात काय झाले तर 4 शिकारी तिकडे येऊन पोचले. हरणांची शिकार करायच्या इराद्याने ते आले होते. त्यांच्या हातात बंदुका होत्या. ते शिकारी हरणांच्या मागे लागले. तशी त्यातली काही हरणे स्वामींच्या जवळ येऊन बसली आणि काही दूर पळून गेली. जवळ आलेल्या हरणांच्या पाठीवरून स्वामीने प्रेमाने हात फिरवला. त्यांच्या नजरेत स्वामींनी आपली प्रेमळ नजर मिसळली. हरणांना एकदम शांत शांत वाटले. स्वामींच्या सहवासात ती हरणे निर्भय झाली. इतक्यात ते 4 शिकारी धावत धावत स्वामीपर्यंत येऊन पोचले. स्वामींच्या सहवासात त्या हरणांना बसलेले पाहून शिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का जणू बसला. म्हणून त्या 4ही शिकाऱ्यांनी काय केले तर आपल्या बंदुकीतल्या गोळ्या हवेत उडवल्या. त्या शिकाऱ्यांचा हवेत गोळ्या उडवण्याचा हेतू हा होता की त्या आवाजाने स्वामींच्या प्रेमळ सहवासात बसलेल्या हरणांनी घाबरून स्वामीपासून दूर जावे, म्हणजे आपल्याला शिकार करणे एकदम सोपे होईल. परंतु काय झाले तर ते उलटेच घडले. बंदुकीच्या आवाजाचा हरणांवर किंचितही परिणाम झाला नाही. त्यामुळे ते शिकारी एकदम चिडले. स्वामींना पाहून वेडेवाकडे बोलू लागले. स्वामी समर्थांनी काहीच उत्तर दिले नाही की त्या मगरू शिकाऱ्यांकडे अजिबात लक्ष सुद्धा दिले नाही. ते आपले हरणांना गोंजारण्यात मग्न झालेले होते. मग त्या शिकाऱ्यांनी बंदुकीतल्या गोळ्या स्वामींच्या दिशेने झाडल्या आणि नंतर बघा चमत्कार असा घडला की एकही गोळी स्वामींना लागली नाही. स्वामींच्या नखालाही धक्का लागला नाही. हे दृश्य आजूबाजूनी जाणाऱ्या काही सिद्धयोगी पुरुषांनी सुद्धा पाहिले होते आणि ते पाहून एकदम थक्कच झाले. इतक्यात स्वामीने शिकाऱ्यांच्या दिशेने 2 दगड बारीक बारीक टाकले, खडे टाकले त्यांच्याकडे आणि ते 4ही शिकारी ज्या जागी उभे होते त्याच जागी स्थिर झाले. त्यांना अजिबात हालता सुद्धा येईना. स्वामींना शेवटी त्या 4 जणांची कीव आली. स्वामींनी करुण नजरेकडे त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांची सुटका झाली. शिकाऱ्यांना पश्चाताप झाले. ते स्वामींच्या चरणावर अक्षरशः कोसळले. स्वामी त्यांना एवढेच म्हणाले, सर्वांवर प्रेम करा, मुख्य म्हणजे मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, कुणालाही छळू नका, असं स्वामींनी त्यांना सांगितलं. स्वामी ज्या घनदाट वृक्षछायेत बसले होते तेथे वृक्षछाया हिमालयातल्या काही हरणांची बागडण्याची आणि रात्री मुक्कामाची जागा होती. शिकाऱ्यांनी स्वामींची मनापासून क्षमा मागून आपल्या पावली मागे परतल्यावर स्वामींच्या जवळ जी हरणे भीतीने बसली होती त्यातली एक हरणी अचानक उठली आणि आपल्या पिल्लाचा शोध घेऊ लागली. कारण शिकारी मागे लागले तेव्हा तिची आणि तिच्या बछड्याची चुकामुक झाली होती. हरणीचे वाकूळ डोळे पिल्लाचा शोध घेऊ लागले. ती हरणी स्वामींकडे सतत पाहू लागली. तिला वाटली की आपले पिल्लू शिकाऱ्यांच्या बंदुकीला बळी तर पडले नाही ना. त्या हरणीचा सहचरण सुद्धा आपल्या पिल्लाचा शोध घेत होता. पिल्लू न सापडल्यामुळे तो हरिण सुद्धा व्याकुळ झाला होता. दोघेही स्वामींच्या चरणांना आपला माथा लावून जणू विनवू लागले होते की स्वामी, आमचा प्राणप्रिय बछडा आम्हाला परत मिळवून द्या. स्वामींनी त्या दोन्ही हरणांकडे पाहिले, त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाले, तुम्ही दोघेही अगोदरच्या जन्मात पती पत्नी होता. तुम्ही खूप पुण्य जमा केले होते, परंतु अनवधानाने तुम्ही एका संत पुरुषाला त्रास दिलात म्हणून तुम्हाला हा पशुजन्म मिळाला.
तुमचे पुण्य बलवत्तर म्हणून तुमची माझी भेट झाली. काळजी करू नका, ते बघा तुमचे पिल्लू बागडत इकडेच येत आहे. स्वामींनी आपल्या या 2 भक्तांना अभय दिले. त्यांचे पिल्लू परत मिळवून दिले होते. स्वामींच्या कृपेने त्यांचा वाचा प्राप्त झाली. त्यांना आपले पूर्वजन्म आठवले. त्यांच्या लक्षात आले की कित्येक जन्म आपण स्वामींच्या अवतार कार्यात सामील झालेले आहोत. स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला, पुढल्या जन्मात तुम्ही माणूस म्हणून जन्माला याल, तेव्हा आपली भेट अक्कलकोटला होईल. स्वामींनी हरणांना आशीर्वाद दिला आणि ते पुढल्या मुक्कामाला निघाले. मुक्या प्राण्यांना सुद्धा स्वामींच्या अवतार कार्याची जाणीव झाली होती. रानावनात बागडणाऱ्या पशुपक्ष्यांना सुद्धा स्वामींचा वेध लागला होता. आपला एकमेव प्राणदाता म्हणजे भक्त स्वामी समर्थ याची खुणगाठ त्यांनी बांधून ठेवली होती. शिकारी मागे लागल्यावर आपले प्राण फक्त स्वामीच वाचवू शकतात हे खात्री हरणांना वाटली. तुम्हाला एकच सांगते, स्वामींच्या सहवासाची ओढ फक्त त्याच जीवांना लागते जे पूर्वजन्मीपासून स्वामींचे भक्त असतात. स्वामी भक्ती ही खरे तर जन्माजन्माची कहाणी आहे. ज्यांच्या मुखात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र घुमतो तेच स्वामी भक्तीत अग्रेसर असतात. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, हा संकेत लक्षात ठेवा. थँक यू.